आपल्या अवतीभोवती शाळा आहे. अजून एक जरी सांगा, तू सांग, रेणुका सांग, आपल्या अवतीभोवती काय दिसते? शाळा. अजून बालवाडी. तू सांग योगेश्वरी. झाड दिसते. सांग प्रशांत. झाड दिसते. आपल्या अवतीभोवती काय दिसते? मंदिर दिसते. आपल्या अवतीभोवती काय दिसते? मुंबई झाडं दिसते. अजून आहेत का झाडं? बघा या इकडं. आपल्या अवतीभोवती अजून इकडं काय दिसते? बघा गाया दिसतात, म्हशी दिसतात. बरोबर आहे की नाही? आपलं डस्टबिन आहे, झाडं आहेत, म्हणजे आपल्या अवतीभोवती असणाऱ्या वस्तू आहेत. त्याच्यात तुम्ही मुलं पण आहे आपल्या भोवती. अजून काय आहे? हवा आहे. काय आहे? गेट आहे. म्हणजे आपल्या अवतीभोवती असणारे जे काही घटक आहेत, या सगळ्या घटकांना काय म्हणायचे? परिसर म्हणतात. परिसराची व्याख्या कोण सांगतं? परिसराची व्याख्या आता सांगितली झाली आहे. सांग काय? हा बरोबर. आपल्या व्हेरी गुड. आपल्या अवतीभोवती असणारे घटक काय आहे? परिसर आहे. अवतीभोवतीचे काय घटक आहेत? मग ते घटक कोणते? दोन प्रकारचे घटक आहेत. कोणते? सजीव आणि मग सजीव कोण कोणते? कोण सांगतं?